गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल फक्त DNA कॉमर्स सोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे TY BCom या क्लाससाठी आपली एक महत्त्वाची लेक्चर सिरीज चालू आहे आणि या लेक्चर सिरीजमध्ये आपण टॉपिक शिकत आहोत फायनल अकाउंट ऑफ बँकिंग कंपनी आणि या टॉपिकचे आपले थेरी लेक्चर चालू आहे. लास्ट लेक्चरमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण वर्किंग नोट्सची माहिती घेतली, म्हणजे जे टोटल 16 शेड्यूल्स आहे त्याच्या जे तुम्ही वर्किंग नोट्स बनवतात, प्रत्येक वर्किंग नोटमध्ये कोणकोणते ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले जातात त्याची माहिती आपण घेतली. आजच्या लेक्चरमध्ये आपण एक महत्त्वाची कन्सेप्ट शिकणार आहोत आणि ती म्हणजे ॲडजस्टमेंट. विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेममध्ये ट्रायल बॅलन्स व्यतिरिक्त तुम्हाला ॲडजस्टमेंट दिल्या जातात आणि त्या ॲडजस्टमेंटचे प्रत्येक ॲडजस्टमेंटचे आता तुम्हाला माहिती आहे आपल्याला किती इफेक्ट करायचे आहे, 2 इफेक्ट करायचे. तुम्हाला BComच्या विद्यार्थ्यांना माहितीच आहे ॲडजस्टमेंटचे किती इफेक्ट होतात, 2 इफेक्ट. मग प्रत्येक ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होतात. कोणकोणत्या ॲडजस्टमेंट या प्रॉब्लेममध्ये विचारल्या जाऊ शकतात? तर टोटल आपण इथं 11 ॲडजस्टमेंट दिलेले आहे. 12 आणि 13 या इन्फॉर्मेशन असतात, त्या काही इफेक्ट केले जात नाही. तर टोटल 11 ॲडजस्टमेंट आहे. या 11 ॲडजस्टमेंटपैकीच ॲडजस्टमेंट तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि समजून घ्या की आपण ॲडजस्टमेंट कोणकोणत्या आणि कशा सोडवत आहोत आणि कसे इफेक्ट होत आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिली ॲडजस्टमेंट जी प्रॉब्लेममध्ये विचारली जाण्याची शक्यता आहे ती आहे रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स, RDDची ॲडजस्टमेंट आपण म्हणतो. आता RDD आपण काय करायचो, 11वी-12वीच्या फायनल अकाउंटमध्ये आपण RDD डेटर्समधून लेस करायचो आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करायचो. इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट क्रेडिट असं काहीच नाही, आपण व्हर्टिकल फॉर्ममध्ये बनवतोय आणि डेटर्स वगैरे असं काही सेपरेट नाही आहे, आपण वर्किंग नोट्स बनवतोय. मग त्या कोणत्या वर्किंग नोट्स, 16 शेड्यूल्स असतात. 16 शेड्यूल्सपैकी कुठं रेकॉर्ड करायचं? तर लक्षात घ्या RDDचे 2 इफेक्ट. RDD आपण लेस करतो, RDDचा इफेक्ट लेसच करायचा, म्हणजे RDDचा पहिला इफेक्ट RDD आपण लेस करणार, फक्त डेटर्समधून नाही. तर आता लक्षात घ्या RDD कशातून लेस होणार? तर RDD वजा होणार लोन, कॅश क्रेडिट आणि ओव्हरड्राफ्ट. लोन, कॅश क्रेडिट आणि ओव्हरड्राफ्ट या ट्रान्झॅक्शनमधून तुम्ही RDD वजा करायची आणि लोन, कॅश क्रेडिट, ओव्हरड्राफ्ट तुम्हाला कुठे असेल? वर्किंग नोट नंबर 9, शेड्यूल नंबर 9 जो आहे ॲडव्हान्सेस, त्याच्यामध्ये आपण लिहितो लोन, कॅश क्रेडिट, ओव्हरड्राफ्ट. RDDची ॲडजस्टमेंट जर आली तर ट्रायल बॅलन्समध्ये लोन, कॅश क्रेडिट, ओव्हरड्राफ्टला स्टार करून ठेवायचं आणि लोन, कॅश क्रेडिट, ओव्हरड्राफ्टमधून जितकी RDD सांगितली तितकी लेस करायची. हा झाला पहिला इफेक्ट. म्हणजे RDDची ॲडजस्टमेंट आली, 9 नंबरमध्ये जायचं, लोन, कॅश क्रेडिट, ओव्हरड्राफ्टमधून लेस करायचं. आणि RDDचा दुसरा इफेक्ट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये तुम्ही एक्सपेंडिचरच्या खाली प्रोव्हिजन अँड कॉन्टिजन्सी बनवतात. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या फॉर्मॅटमध्ये त्या प्रोव्हिजन अँड कॉन्टिजन्सी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये असतं. तिथं फक्त जेवढी RDD वजा केली तिथं रेकॉर्ड करून घ्यायची. इथं मी तुम्हाला शिकवलं होतं मागच्या लेक्चरला, जो आपण फॉर्मॅट शिकलो होतो. फॉर्मॅटमध्ये बघा, प्रॉफिट अँड लॉसच्या फॉर्मॅटमध्ये इथं प्रोव्हिजन अँड कॉन्टिजन्सी एक्सपेंडिचरच्या खाली बनवतो आपण. इथं तुम्ही RDD रेकॉर्ड करू शकतात. म्हणजे जेवढी RDD तुम्ही 9 नंबरमध्ये लेस केली ॲडव्हान्सेसमध्ये, तर तेवढी RDD तर प्रोव्हिजन अँड कॉन्टिजन्सीमध्ये तुम्हाला रेकॉर्ड करायची आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर पहिली ॲडजस्टमेंट आपण शिकलो RDDचे 2 इफेक्ट काय, हे सर्व तुम्ही विद्यार्थी मित्रांनो नोटबुकवर लिहून घ्या व्यवस्थितपणे आणि आता समजून घ्या, व्हिडिओ व्यवस्थित बघा. तर पहिली ॲडजस्टमेंट RDDची ॲडजस्टमेंट जर आली तर 9 नंबरमध्ये जायचं, लोन, कॅश क्रेडिट, ओव्हरड्राफ्टमधून लेस करायचं आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसमध्ये प्रोव्हिजन अँड कॉन्टिजन्सीमध्ये रेकॉर्ड करायचं. दुसरी ॲडजस्टमेंट, ही ॲडजस्टमेंट तुम्हाला कंपल्सरी विचारली जाते, बऱ्याच वेळेस विचारली जाते. ॲडजस्टमेंटचं नाव आहे रिबेट. रिबेट किंवा त्याला पर्यायी अजून एक अल्टरनेटिव्ह वर्ड वापरला जातो, त्याला नाव लक्षात घ्या, अनएक्सपायर्ड डिस्काउंट. ॲडजस्टमेंटमध्ये कोणताही शब्द येऊ शकतो, रिबेट किंवा अनएक्सपायर्ड डिस्काउंट. ही ॲडजस्टमेंट जर आली तर याचे 2 इफेक्ट काय करायचं? तर याचा पहिला इफेक्ट तुम्ही लेस करा 13 नंबरमध्ये आणि 13 नंबरचं नाव तुम्हाला माहिती, 13 नंबर शेड्यूलचं नाव काय आहे? इंटरेस्ट अर्न, म्हणजे क्रेडिटचा इंटरेस्ट. मग 13 नंबरच्या इंटरेस्टमध्ये इंटरेस्ट अर्नमध्ये जा आणि जेवढा रिबेट ॲडजस्टमेंटमध्ये सांगितला तेवढा लेस करा आणि लेस केलेला रिबेट जेवढा लेस केला तेवढा दुसऱ्यांदा 5 नंबर जी आपली शेड्यूल आहे अदर लायबिलिटी अँड प्रोव्हिजन तिथं रेकॉर्ड करा. म्हणजे 2 इफेक्ट काय रिबेटची ॲडजस्टमेंट 100% परीक्षेमध्ये असणार. रिबेटला अजून एक नाव काय? अनएक्सपायर्ड डिस्काउंट. तर रिबेटचे 2 इफेक्ट काय करणार? पहिला इफेक्ट रिबेट लेस करणार, RDD पण लेस करणार, रिबेट पण लेस करणार. रिबेट ॲड करायचं नाही, रिबेट लेस करायचं 13 नंबर शेड्यूलला इंटरेस्टच्या. 13 नंबर शेड्यूलचं नाव काय? इंटरेस्ट अर्न. तिथं जायचं आणि रिबेट लेस करायचं आणि दुसरा इफेक्ट जो लेस केलेला रिबेट आहे तो 5 नंबरला रेकॉर्ड करायचं. संपलं. हे तुम्ही पाठ करून ठेवा. तिसरं ॲडजस्टमेंट जी परीक्षेमध्ये तुम्हाला विचारली जाऊ शकते, इंटरेस्ट ॲक्र्यूड.
इंटरेस्टवर ॲडजस्टमेंट आहे आणि कोणत्या इंटरेस्टवर सोडवायची तर ही क्रेडिटच्या इंटरेस्टवर सोडवायची, म्हणजे 13 नंबरच्या इंटरेस्टवर. आपल्याकडे इंटरेस्टचे 2 शेड्यूल आहे, 13 नंबर इंटरेस्ट अर्न आणि 15 नंबर इंटरेस्ट एक्सपेंडेड. तर आपल्याला 13 नंबरच्या शेड्यूलवर ॲडजस्टमेंट सोडवायची, 15 नंबरवर ॲडजस्टमेंट सोडवायची नाही. मग इंटरेस्ट ॲक्रूडची ॲडजस्टमेंट आली तर 13 नंबरमध्ये सोडवा. इंटरेस्ट ॲक्रूड म्हणजे मिळणे बाकी आहे, मिळाला नाही पण मिळणार आहे. मग जेवढा इंटरेस्ट तुम्हाला मिळणार आहे त्याच्यामुळे तुमचा इंटरेस्टचा बॅलन्स काय होणार, वाढणार. म्हणून इंटरेस्ट ॲक्रूड 13 नंबरच्या इंटरेस्टमध्ये काय करायचं, ॲड करायचं. म्हणजे पहिला इफेक्ट इंटरेस्ट ॲक्रूड 13 नंबरच्या इंटरेस्टमध्ये ॲड करा. आणि दुसरा इफेक्ट जेवढा इंटरेस्ट ॲक्रूड तुम्ही ॲड केला ते तुम्हाला मिळणार आहे, म्हणजे ती तुमची असेट आहे. म्हणून दुसरा इफेक्ट डायरेक्ट 11 नंबर अदर असेटमध्ये रेकॉर्ड करा. मग इंटरेस्ट ॲक्रूडचे 2 इफेक्ट काय, पहिला इफेक्ट 13 नंबरच्या इंटरेस्टमध्ये ॲड करायचं, 13 नंबरचा इंटरेस्ट 15 मध्ये नाही, 13 नंबरच्या इंटरेस्टमध्ये इंटरेस्ट ॲक्रूड ॲड करायचं आणि दुसऱ्यांदा 11 नंबरमध्ये अदर असेट म्हणून ती रेकॉर्ड करायची. इंटरेस्ट ॲक्रूड संपलं. म्हणजे या दोन्ही ॲडजस्टमेंट बघा 13 नंबरवर सोडवल्या जातात. रिबेटची ॲडजस्टमेंट 13 नंबर इंटरेस्टवर सोडवायची परंतु लेस करायची. इंटरेस्ट ॲक्रूड 13 नंबरमध्ये सोडवायचं परंतु ॲड करायचं. हे व्यवस्थित लक्षात घ्या. त्याच्यानंतर डेप्रिसिएशन, हे आपण 11वी 12वीला शिकलेलं. डेप्रिसिएशन आपण पहिल्यांदा फिक्स असेटमधून लेस करतो. फिक्स असेटसाठी आपल्या किती नंबर शेड्यूल आहे, 10 नंबर. मग 10 नंबरमध्ये फिक्स असेटमधून डेप्रिसिएशन वजा करा आणि दुसऱ्यांदा इथं डेप्रिसिएशन प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला रेकॉर्ड करा 16 नंबरमध्ये. मग 16 नंबरचा जो शेड्यूल आहे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस, डेप्रिसिएशन आपला खर्च आहे, आपला लॉस आहे. मग डेप्रिसिएशनचा पहिला इफेक्ट फिक्स असेट 10 नंबरमध्ये लेस करा आणि दुसरा इफेक्ट डायरेक्ट शेवटचा शेड्यूल 16 नंबर जो ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आहे तिथं तेवढं डेप्रिसिएशन रेकॉर्ड करा. तर डेप्रिसिएशनचे ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट 10 नंबरमध्ये फिक्स असेटमधून लेस आणि 16 नंबरमध्ये रेकॉर्ड करायचं. त्याच्यानंतर प्रोव्हिजन फॉर टॅक्स, ही पण ॲडजस्टमेंट तुम्हाला बऱ्याच वेळेस विचारली जाते आणि याला अजून एक शब्द वापरला जातो टॅक्सेशन रिझर्व. मग प्रोव्हिजन फॉर टॅक्स, प्रोव्हिजन करतो आपण टॅक्ससाठी. तर लक्षात घ्या टॅक्ससाठी केलेली प्रोव्हिजन ही आपली लायबिलिटी आहे, म्हणून तुम्ही त्याचा पहिला इफेक्ट 5 नंबर लायबिलिटीमध्ये करायचं. मग 5 नंबर लायबिलिटीचं नाव काय, अदर लायबिलिटी अँड प्रोव्हिजन. टॅक्सची ॲडजस्टमेंट जर आली तर पहिला इफेक्ट 5 नंबरमध्ये रेकॉर्ड करायचं, प्रोव्हिजन फॉर टॅक्स अदर लायबिलिटी अँड प्रोव्हिजनमध्ये. आणि दुसरा इफेक्ट कुठे रेकॉर्ड करायचं विद्यार्थी मित्रांनो, तर दुसरा इफेक्ट रेकॉर्ड करायचं पहिला इफेक्ट 5 नंबरमध्ये आणि दुसरा इफेक्ट कुठे रेकॉर्ड करायचं, तर दुसरा इफेक्ट रेकॉर्ड करायचं प्रोव्हिजन अँड कॉन्टिजन्सी. कुठं असतं प्रोव्हिजन अँड कॉन्टिजन्सी, मी तुम्हाला दाखवलं होतं. प्रोव्हिजन अँड कॉन्टिजन्सी प्रॉफिट अँड लॉसमध्ये एक्सपेंडिचरच्या खाली असतं, तिथं आपण RDD रेकॉर्ड करतो आणि अजून एक ॲडजस्टमेंट तिथं रेकॉर्ड केली जाते, कोणती, टॅक्स. म्हणून मी तुम्हाला फॉर्मॅटमध्ये सांगितलं होतं प्रोव्हिजन अँड कॉन्टिजन्सी लिहिल्यानंतर 2-3 लाईन सोडा RDD आणि टॅक्सच्या ॲडजस्टमेंटसाठी. RDDच्या ॲडजस्टमेंटचा पण दुसरा इफेक्ट, पहिला इफेक्ट 9 नंबरमध्ये लेस करायचा, दुसरा इफेक्ट RDD इथं रेकॉर्ड करायची, प्रोव्हिजन अँड कॉन्टिजन्सी. टॅक्सचा पहिला इफेक्ट, टॅक्स आपली लायबिलिटी म्हणजे 5 नंबरमध्ये रेकॉर्ड करा आणि दुसरा इफेक्ट प्रोव्हिजन अँड कॉन्टिजन्सी इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये रेकॉर्ड करा. तर या पद्धतीने तुम्ही टॅक्सची ॲडजस्टमेंट सोडवू शकतात. तर टॅक्सची ॲडजस्टमेंट विद्यार्थी मित्रांनो आपण इथं सोडवली. टॅक्सची ॲडजस्टमेंट कशी सोडवणार, तर पहिला इफेक्ट टॅक्स आपली लायबिलिटी आहे म्हणून कुठे दाखवणार, 5 नंबर लायबिलिटीला आणि दुसऱ्यांदा प्रोव्हिजन अँड कॉन्टिजन्सी प्रॉफिट अँड लॉसला. त्याच्यानंतर 6 नंबर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, आउटस्टँडिंग किंवा अनपेड एक्सपेन्सेस आहे. तर तुम्ही 11वी 12वीला शिकलेले. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे आपल्याला द्यायचं आहे, अजून दिलं नाही पण देणार आहे, मग तो आपला खर्च आहे. आपला खर्च त्याच्यामुळे वाढणार आहे म्हणजे तो खर्चामध्ये ॲड करा. सगळे खर्च कुठे असतात, 16 नंबरमध्ये. मग ज्या खर्चावर आउटस्टँडिंग सांगितलं त्या खर्चामध्ये जायचं 16 नंबरला आणि ॲड करायचं. म्हणजे पहिला इफेक्ट आउटस्टँडिंगचा 16 नंबरमध्ये ॲड करायचं आणि आउटस्टँडिंग आपली लायबिलिटी आहे तुम्हाला माहिती आहे, तर आउटस्टँडिंग दुसऱ्यांदा 5 नंबर लायबिलिटीला दाखवा, अदर लायबिलिटी आणि प्रोव्हिजन. मग आउटस्टँडिंगचे 2 इफेक्ट काय, पहिला इफेक्ट 16 नंबरमध्ये ॲड आणि दुसरा इफेक्ट अदर लायबिलिटी अँड प्रोव्हिजन 5 नंबरमध्ये. या झाल्या 6 ॲडजस्टमेंट. त्याच्यानंतर 7वी ॲडजस्टमेंट स्टॉक इन हँड किंवा क्लोजिंग स्टॉक त्याला म्हणा. तर क्लोजिंग स्टॉक शक्यतो शब्द वापरला जात नाही, ॲडजस्टमेंटमध्ये शब्द असेल स्टॉक इन हँड, स्टेशनरी ही इन हँड. त्याच्यानंतर कोणकोणते कोणताही पण खर्च देऊ शकता आणि तुम्हाला सांगितलं जाईल की तो खर्च आपल्याला स्टॉक इन हँडमध्ये आहे. तर ही क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट आहे. तर लक्षात घ्या क्लोजिंग स्टॉक हा काय करायचा, ज्या खर्चावर सांगितला त्या खर्चामधून लेस करायचा, तो स्टॉक आपण लेस करणार. मग 16 नंबरमधून क्लोजिंग स्टॉक लेस करायचं, ज्याच्यावर स्टॉक सांगितलं तो स्टॉक 16 नंबरमधून लेस करा आणि क्लोजिंग स्टॉक आपली असेट आहे ती 11 नंबरमध्ये दाखवा, अदर असेट. मग 2 इफेक्ट काय, क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट जर आली तर 16 नंबरमध्ये लेस आणि दुसरा इफेक्ट 11 नंबरमध्ये अदर असेट. हे सगळं व्यवस्थित समजून घ्या. त्याच्यानंतर अजून एक ॲडजस्टमेंट विचारली जाऊ शकते, मार्केट व्हॅल्यू ऑफ इंडियन गव्हर्नमेंट सिक्युरिटी. इंडियन गव्हर्नमेंट सिक्युरिटी ही आपली इन्व्हेस्टमेंट आहे
आणि ते ट्रायल बॅलन्समध्ये पण दिलं जातं आणि ॲडजस्टमेंट पण दिली जाते. आणि तुम्हाला ॲडजस्टमेंटमध्ये त्याची एक नवीन व्हॅल्यू दिली जाते की तुम्हाला सांगितलं जातं की त्याची व्हॅल्यू आता एवढी झाली. उदाहरणार्थ ही ॲडजस्टमेंट मी तुम्हाला सोडून दाखवतो की गव्हर्नमेंट सिक्युरिटी ट्रायल बॅलन्समध्ये पण देतात. मग ट्रायल बॅलन्समध्ये दिली 2 लाख समजा आणि ॲडजस्टमेंटमध्ये दिली मार्केट इंडियन गव्हर्नमेंट सिक्युरिटी ॲडजस्टमेंटमध्ये दिली 1,80,000. काय करायचं तर मार्केट व्हॅल्यू ॲडजस्टमेंटची व्हॅल्यू बघायची. आता ॲडजस्टमेंटची नवीन व्हॅल्यू त्याची आहे 1,80,000. मग मार्केट गव्हर्नमेंट इंडियन गव्हर्नमेंट सिक्युरिटीची मार्केट व्हॅल्यू म्हणजे ॲडजस्टमेंटची व्हॅल्यू ही 8 नंबरला रेकॉर्ड करायची म्हणजे इन्व्हेस्टमेंट न्यू व्हॅल्यू म्हणजे ॲडजस्टमेंटची व्हॅल्यू म्हणजे 8 नंबरला किती रेकॉर्ड करणार 1,80,000. डायरेक्ट पहिला इफेक्ट. इंडियन गव्हर्नमेंट सिक्युरिटीची मार्केट व्हॅल्यू जी ॲडजस्टमेंटमध्ये सांगितली ॲडजस्टमेंटची व्हॅल्यू आहे तशी ट्रायल बॅलन्सची नाही. ॲडजस्टमेंटची व्हॅल्यू किती नंबरला रेकॉर्ड करायची 8 नंबरला. दुसरा इफेक्ट काय करायचा आता या 2 व्हॅल्यू कम्पेअर करायचं. आपल्याकडे मार्केट व्हॅल्यू 2 लाखाची होती. इंडियन गव्हर्नमेंट सिक्युरिटीची व्हॅल्यू किती होती ट्रायल बॅलन्सला 2 लाख. ती आता नवीन त्याची किंमत किती झाली 1,80,000. मग आपला काय झालं प्रॉफिट झाला का लॉस झाला. आपल्या ॲसेटची किंमत कमी झाली. 2 लाख ट्रायल बॅलन्सला होती आता 1,80,000 झाली म्हणजे लॉस झाला. मग जेवढा पण याच्यावर लॉस किंवा प्रॉफिट होईल म्हणजे या 2 व्हॅल्यू कम्पेअर करायचं आणि बघायचं व्हॅल्यू वाढली का कमी झाली. व्हॅल्यू जर वाढली तर प्रॉफिट आणि व्हॅल्यू जर कमी झाली तर लॉस. प्रॉफिट किंवा लॉस काही होऊ द्या त्याचा इफेक्ट तुम्हाला दुसऱ्यांदा 14 नंबरला करायचा आहे अदर इन्कम. मी इथं लिहिलं बघा प्रॉफिट किंवा लॉसचा इफेक्ट. मग या 2 व्हॅल्यूला कम्पेअर करायचं. व्हॅल्यू कमी झाली तर लॉस व्हॅल्यू जर जास्त झाली तर प्रॉफिट होऊ द्या किंवा लॉस होऊ द्या. दुसरा इफेक्ट 14 नंबर अदर इन्कममध्ये करायचा प्रॉफिट आणि लॉसचा इफेक्ट. आता आपल्याला याप्रमाणे काय होतोय 2 लाख होते 1,80,000 झाले म्हणजे 20,000 लॉस झाला. मग इथं अदर इन्कममध्ये लिहायचं लॉस ऑन इंडियन गव्हर्नमेंट सिक्युरिटी या पद्धतीने. तर याचे 2 इफेक्ट काय इंडियन गव्हर्नमेंट सिक्युरिटीची नवीन व्हॅल्यू ॲडजस्टमेंटमध्ये दिली जाते आहे ती व्हॅल्यू डायरेक्ट 8 नंबरला रेकॉर्ड करा ॲडजस्टमेंटची. आणि दुसरं ट्रायल बॅलन्सची व्हॅल्यू आणि ॲडजस्टमेंटची व्हॅल्यू कम्पेअर करा. कमी झाली तर लॉस आणि जास्त झाली तर प्रॉफिट. त्याचा इफेक्ट किती नंबरमध्ये रेकॉर्ड करायचा 14 नंबरमध्ये. त्याच्यानंतर खूप महत्त्वाची ॲडजस्टमेंट विद्यार्थी मित्रांनो विचारली जाते इंटेरियम डिव्हिडंड. मग इंटेरियम डिव्हिडंड किंवा प्रपोज डिव्हिडंड त्याला आपण म्हणू. इंटेरियम डिव्हिडंड पहिल्यांदा कशावर कॅल्क्युलेट करतात तर मी इथं कंसावर लिहून ठेवलेलं आहे इंटेरियम डिव्हिडंड. मग इंटेरियम डिव्हिडंड कशावर कॅल्क्युलेट करतात तर इंटेरियम डिव्हिडंड कॅल्क्युलेट करतात इश्यूड अँड सबस्क्राईब कॅपिटलवर. लक्षात ठेवा लिहून ठेवा. इंटेरियम डिव्हिडंडची अमाऊंट दिली जात नाही तुम्हाला पर्सेंटेजमध्ये दिलं जातं 4%, 2%, 5%. तर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे. मग डिव्हिडंड कशावर कॅल्क्युलेट करणार इश्यूड अँड सबस्क्राईब कॅपिटल. आपला जो कॅपिटल आहे ट्रायल बॅलन्समधला सबस्क्राईब कॅपिटल त्याच्यावर कॅल्क्युलेट करायचा ॲथोराइज कॅपिटलवर नाही. इश्यूड अँड सबस्क्राईब कॅपिटलवर काय कॅल्क्युलेट करायचं इंटेरियम डिव्हिडंड. समजा ट्रायल बॅलन्सला कॅपिटल दिलं 5 लाख कॅपिटल दिलं 5 लाख आणि इंटेरियम डिव्हिडंड तुम्हाला सांगितलं 4%. किती टक्के 4%. मग 4% डायरेक्ट कॅपिटलवर काढा. मग 4% ऑन 5 लाख मग किती येतात 5 चोक 20,000. मग काय करायचे हे 20,000 जे आले ते पहिल्यांदा डायरेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डी मध्ये ॲप्रोप्रिएशन मी तुम्हाला शिकवलं होतं. ॲप्रोप्रिएशनमध्ये ॲडजस्टमेंट होतात बघा. मग इथं आहे इंटेरियम आणि प्रपोज डिव्हिडंड. जेवढा डिव्हिडंड तुम्ही कॅपिटलवर काढला तो पहिल्यांदा प्रॉफिट अँड लॉसच्या फॉर्मॅटमध्ये डी मध्ये रेकॉर्ड करायचा ॲप्रोप्रिएशनमध्ये. मग ॲप्रोप्रिएशनमध्ये आपण रेकॉर्ड करणार म्हणजे पहिला इफेक्ट ॲप्रोप्रिएशनमध्ये हे 20,000 लिहून टाकायचे. कुठं असतं ॲप्रोप्रिएशन डी पार्टमध्ये. प्रॉफिट अँड लॉसमध्ये 4 पार्ट आहे ABCD. त्याच्यामधला डी पार्ट जो आहे ॲप्रोप्रिएशन तुम्ही जेवढा डिव्हिडंड काढला तो डायरेक्ट ॲप्रोप्रिएशनला रेकॉर्ड करा. म्हणजे पहिला इफेक्ट डी मध्ये रेकॉर्ड करा ॲप्रोप्रिएशनमध्ये. दुसरा इफेक्ट काय करायचं तर तो डिव्हिडंड 5 नंबरला रेकॉर्ड करायचा अदर लायबिलिटी अँड प्रोव्हिजन. मग अदर लायबिलिटी अँड प्रोव्हिजनला 20,000 नाही रेकॉर्ड करायचे. तुम्हाला जर ट्रायल बॅलन्सला डिव्हिडंड दिला ट्रायल बॅलन्सला सुद्धा डिव्हिडंड दिला जातो. समजा ट्रायल बॅलन्सला डिव्हिडंड दिला 10,000 आणि या ट्रायल बॅलन्सच्या डिव्हिडंडला म्हणतात इंटेरियम डिव्हिडंड पेड. मग काय करायचं ट्रायल बॅलन्सचा डिव्हिडंड 10,000 आणि आपण आत्ता सोडवलेला डिव्हिडंड किती 20,000. तर मग काय करायचं आपला डिव्हिडंड 20,000 त्याच्यातून ट्रायल बॅलन्सचा डिव्हिडंड 10,000 वजा करायचं आणि शिल्लक राहिलेले जे ते आउटरला 10,000 या 10,000ला म्हणतात अनपेड डिव्हिडंड. काय म्हणतात अनपेड डिव्हिडंड.
मग अनपेड डिव्हिडंड तुम्हाला रेकॉर्ड करायचा 5 नंबरला. मग 5 नंबरला डायरेक्ट 20,000 रेकॉर्ड करायचे. जेवढे डिव्हिडंड काढलं तेवढं डिव्हिडंड डायरेक्ट डी मध्ये रेकॉर्ड करा ॲप्रोप्रिएशन. आणि 5 नंबरमध्ये कोणता डिव्हिडंड रेकॉर्ड करायचा? अनपेड डिव्हिडंड. तो कसा काढायचा? तर आपण सोडवलेला डिव्हिडंड मधून ट्रायल बॅलन्सचा डिव्हिडंड वजा करायचा आणि शिल्लक राहिलेला डिव्हिडंड हा अनपेड डिव्हिडंड म्हणून कुठे रेकॉर्ड करायचा? 5 नंबर. प्रॉब्लेम मध्ये मी तुम्हाला शिकवणारच आहे. तर डिव्हिडंडचे दोन इफेक्ट काय? पहिला डिव्हिडंड तुम्ही कॅपिटलवर काढा, जेवढी अमाऊंट आली तेवढी डायरेक्ट डी मध्ये ॲप्रोप्रिएशन मध्ये रेकॉर्ड करा आणि दुसऱ्यांदा अदर लायबिलिटी मध्ये अनपेड डिव्हिडंड रेकॉर्ड करा. दोन इफेक्ट झाले. म्हणजे पहिला इफेक्ट डी मध्ये ॲप्रोप्रिएशन मध्ये आणि दुसरा इफेक्ट 5 नंबर लायबिलिटी मध्ये. त्याच्यानंतर ही एक ऍडजस्टमेंट विचारली जाते, ट्रान्सफर करा. काही अमाऊंट तुम्ही ट्रान्सफर करा. कुठं? रिझर्व्ह. कोणत्याही रिझर्व्हला सांगितलं जाईल. मग ट्रान्सफर टू रिझर्व्ह किंवा ॲडिशन टू रिझर्व्ह अशी ऍडजस्टमेंट सांगितली जाईल. तर ट्रान्सफर टू रिझर्व्ह आणि ॲडिशन टू रिझर्व्ह, रिझर्व्ह अँड सरप्लस साठी आपला सेपरेट शेड्यूल आहे, शेड्यूल नंबर 2. मग पहिला इफेक्ट काय करायचं? ज्या रिझर्व्हवर सांगितलं त्या रिझर्व्ह मध्ये 2 नंबर मध्ये काय करायचं? ऍड करायचं. कारण त्याच्यामध्ये आपण ती अमाऊंट ट्रान्सफर करणार आहे. ट्रान्सफर केल्याने ती अमाऊंट रिझर्व्हची काय होणार? वाढणार. म्हणून याचा पहिला इफेक्ट ट्रान्सफर टू रिझर्व्हची ऍडजस्टमेंट जर विचारली तर पहिला इफेक्ट ज्या रिझर्व्हवर विचारली त्या रिझर्व्ह मध्ये जायचं 2 नंबर मध्ये आणि ट्रान्सफर टू रिझर्व्ह ऍड करायचा. त्याच्यानंतर डायरेक्ट दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डी मध्ये करायचा ॲप्रोप्रिएशन मध्ये. म्हणजे डिव्हिडंडचा पण इफेक्ट डी मध्ये ॲप्रोप्रिएशन मध्ये, ट्रान्सफर टू रिझर्व्हचा पण ॲप्रोप्रिएशन मध्ये. मी फॉर्मॅटमध्ये तुम्हाला शिकवलं होतं. ॲप्रोप्रिएशन मध्ये बऱ्याच ऍडजस्टमेंट येतात, इंटरियम डिव्हिडंड, ट्रान्सफर टू रिझर्व्ह वगैरे. मग ट्रान्सफर टू रिझर्व्हची ऍडजस्टमेंट सुद्धा तुम्ही दुसऱ्यांदा कुठे रेकॉर्ड करायची? ॲप्रोप्रिएशन. मग ट्रान्सफर टू रिझर्व्हचे दोन इफेक्ट काय? पहिला इफेक्ट ज्या रिझर्व्हवर सांगितलं त्या रिझर्व्ह मध्ये जायचं, किती नंबर मध्ये? 2 नंबर मध्ये, आणि ऍड करायचं. आणि दुसऱ्यांदा प्रॉफिट अँड लॉसच्या डी मध्ये जायचं आणि ॲप्रोप्रिएशन मध्ये रेकॉर्ड करायचं. ही झाली ट्रान्सफर टू रिझर्व्ह. आणि या 10 बेसिक ऍडजस्टमेंट आहे. ही ऍडजस्टमेंट तुम्हाला विचारली जात नाही किंवा ऍडजस्टमेंटमध्ये दिली पण जात नाही. कोणती? स्टॅच्युटरी रिझर्व्हला ट्रान्सफर करा. ही ऍडजस्टमेंट तुम्हाला स्वतःहून सोडवायची सगळ्यात शेवटी, लास्टला. ही ऍडजस्टमेंट दिली तरी सोडवा, नाही दिली तरी सोडवायची. कंपल्सरी ही ऍडजस्टमेंट सोडवायची, आपल्याला सोडवायची सगळ्यात शेवटी. कोणती? ट्रान्सफर टू स्टॅच्युटरी रिझर्व्ह. स्टॅच्युटरी रिझर्व्हला तुम्ही काही अमाऊंट ट्रान्सफर करा आणि जर अमाऊंट तुम्हाला किती ट्रान्सफर करायची असते तर लक्षात ठेवा 20% अमाऊंट आपण ट्रान्सफर करणार स्टॅच्युटरी रिझर्व्हला. तर काय करायचं? तुम्हाला आत्ताच सांगितलं, सर्व रिझर्व्हचे ऍडजस्टमेंट कुठे रेकॉर्ड करतात? ॲप्रोप्रिएशन मध्ये. मग याचा पहिला इफेक्ट डायरेक्ट डी मध्ये रेकॉर्ड करा ॲप्रोप्रिएशन मध्ये. पहिला इफेक्ट ॲप्रोप्रिएशन तुम्हाला डी मध्ये प्रॉफिट अँड लॉस मध्ये असतो, तिथं रेकॉर्ड करा 20% अमाऊंट. आणि दुसरं रिझर्व्ह सगळे कुठे असतात? 2 नंबर मध्ये. आत्ताच सांगितलं होतं. म्हणजे जशी ही ऍडजस्टमेंट झाली तशीच रेकॉर्ड करायची. मग 2 नंबर मध्ये जायचं, रिझर्व्ह अँड सरप्लस मध्ये ऍड करायचं. कोणत्या रिझर्व्ह मध्ये? स्टॅच्युटरी रिझर्व्ह मध्ये. मग ट्रान्सफर टू स्टॅच्युटरी रिझर्व्ह ही ऍडजस्टमेंट आपण सोडवणार. याचे दोन इफेक्ट, 20% रिझर्व्ह काढायचा आणि कुठे रेकॉर्ड करायचा? 20% रक्कम काढायची, 20% आलेलं उत्तर पहिल्यांदा डी मध्ये ॲप्रोप्रिएशन मध्ये रेकॉर्ड करायचं आणि दुसऱ्यांदा रिझर्व्ह साठी 2 नंबरचा शेड्यूल आहे तिथं स्टॅच्युटरी रिझर्व्ह मध्ये जायचं आणि ऍड करायचं. संपलं. आता प्रश्न आहे, डिव्हिडंड तुम्ही कॅपिटलवर काढतात, रिझर्व्ह 20% कशावर कॅल्क्युलेट करायचं? तर प्रॉफिट अँड लॉस मध्ये एक लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. प्रॉफिट अँड लॉस मध्ये एक ट्रायल बॅलन्सचा प्रॉफिट लिहितात आणि एक प्रॉफिट आपण शोधतो. हे मी तुम्हाला फॉर्मॅट मध्ये शिकवलं होतं. एक प्रॉफिट आपण शोधतो. तो कसा शोधतो? इन्कम मधून एक्सपेन्सेस वजा करून. मग इन्कम मधून एक्सपेन्सेस बघा, इन्कम होते 1 लाख, एक्सपेन्सेस होते 70,000. मग 1 लाख मधून 70,000 वजा झाले. उदाहरणार्थ प्रॉफिट किती आला? 30,000. जेवढा प्रॉफिट तुम्ही शोधला त्या शोधलेल्या प्रॉफिटवर म्हणजे नेट प्रॉफिट आणि लॉस जो आपण शोधणार त्या प्रॉफिटवर तुम्ही 20% स्टॅच्युटरी रिझर्व्ह काढा. कोणता रिझर्व्ह काढा? 20% स्टॅच्युटरी रिझर्व्ह. मग 20% स्टॅच्युटरी रिझर्व्हची अमाऊंट कशावर काढायची? आपण शोधलेल्या प्रॉफिटवर. मग आपण जो प्रॉफिट शोधला त्याच्यावर 20% काढायचे आणि ते 20% कुठे रेकॉर्ड करायचे? पहिल्यांदा ॲप्रोप्रिएशन मध्ये आणि दुसऱ्यांदा रिझर्व्ह अँड सरप्लस मध्ये स्टॅच्युटरी रिझर्व्ह मध्ये ऍड करायचे. विद्यार्थी मित्रांनो, ही ऍडजस्टमेंट आपल्याला कंपल्सरी सोडवावी लागेल. तर 20% कशावर काढायचे? तर 20% अमाऊंट काढायची नेट प्रॉफिट और लॉस. कशावर काढायची? नेट प्रॉफिट और लॉस. तर हे व्यवस्थितपणे लिहून घ्या आणि 20% जी अमाऊंट तुम्ही काढली ती ॲप्रोप्रिएशनला रेकॉर्ड करा आणि दुसऱ्यांदा रिझर्व्ह अँड सरप्लस मध्ये जा, स्टॅच्युटरी रिझर्व्ह मध्ये ऍड करा. आता ह्या 11 ऍडजस्टमेंट खूप महत्त्वाचे आहे. ही ऍडजस्टमेंट 12वी कॉन्टिजंट लायबिलिटी दिली तरी सोडवायची नाही. कॉन्टिजंट लायबिलिटी डायरेक्ट शेड्यूल नंबर 12 मध्ये रेकॉर्ड करायची. जेवढी अमाऊंट असेल तेवढी. या ऍडजस्टमेंटचे दोन इफेक्ट करायचे नाही. आणि ॲथोराइज कॅपिटल ही ऍडजस्टमेंट नाही आहे, ही काय आहे? ही इन्फॉर्मेशन आहे. आणि ॲथोराइज कॅपिटल आपण रेकॉर्ड करणार शेड्यूल नंबर 1 मध्ये.
शेड्यूल नंबर 1 जो आहे कॅपिटलचा तिथं हे रेकॉर्ड करायचं आणि ॲथोराइज कॅपिटलच्या खाली अशा डबल अंडरलाईन करायच्या. ॲथोराइज कॅपिटलची अमाऊंट आपण टोटलमध्ये कॅल्क्युलेट करत नाही, टोटलमध्ये कन्सिडर करत नाही, म्हणून ॲथोराइज कॅपिटलचे पण 2 इफेक्ट करायचे नाही, कॉन्टिजंट लायबिलिटीचे पण 2 इफेक्ट करायचे नाही. या दोन्ही इन्फॉर्मेशन आहे. कॉन्टिजंट लायबिलिटी जर आली तर 12 नंबरमध्ये रेकॉर्ड करा आणि ॲथोराइज कॅपिटल जर आलं तर 1 नंबरमध्ये रेकॉर्ड करा. फक्त रेकॉर्ड करायचं, टोटलमध्ये कॅल्क्युलेट करायचं नाही. हे पण टोटलमध्ये येणार नाही आणि हे पण टोटलमध्ये येणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, फक्त ॲडजस्टमेंट किती महत्त्वाची आहे? 11. सगळ्या ॲडजस्टमेंटचे 2-2 इफेक्ट मी तुम्हाला इथं दाखवले, समजावून सांगितले. हे व्यवस्थित नोटबुकमध्ये लिहून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत आपण बँक फायनल अकाउंटचा अर्थ, बँक फायनल अकाउंटचे 16 शेड्यूल, त्याचं बॅलन्स शीटचे 12 शेड्यूल, प्रॉफिट अँड लॉसचे 4 शेड्यूल, त्याच्यानंतर बँक फायनल अकाउंटचं फॉर्मॅट, बँक फायनल अकाउंटच्या वर्किंग नोट्स आणि त्याच्यानंतर आज शिकलो ॲडजस्टमेंट. एवढे आपले थेरी लेक्चर झालेले. आता पुढच्या लेक्चरला आपण बँक फायनल अकाउंटचा पहिला प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेणार आहोत. तर पहिला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांना एक विनंती आहे की बँक फायनल अकाउंटचे जितके थेरी लेक्चर मी शिकवले ते व्यवस्थितपणे बघा, म्हणजे प्रॉब्लेम सोडवताना तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही. आय होप तुम्हाला हे सगळे ॲडजस्टमेंट समजलेले असतील. टोटल किती ॲडजस्टमेंट आहे? 11 ॲडजस्टमेंट आहे. तर 11 ॲडजस्टमेंटचे 2-2 इफेक्ट व्यवस्थित नोटबुकमध्ये लिहून घ्या. पुढच्या लेक्चरला आपण पहिला प्रॉब्लेम शिकूया. थँक्यू.